नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेशन ऑफ इम्युनो रिस्पॉन्स बाय द अँटीजन म्हणजे अँटीजनद्वारे इम्युनो रिस्पॉन्स हा कसा रेग्युलेट केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि या व्हिडिओमधले जे काय आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या नोट्स ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ते नोट्स वाचू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा अँटीजन म्हणजे काय ते आपण पाहूयात. द अँटीजन फॉरेन मॉलिक्यूल दॅट ट्रिगर अ इम्युनो रिस्पॉन्स प्ले अ क्रुशल रोल इन द रेग्युलेटिंग द इम्युनो सिस्टीम अटॅक. आणि जे काय अँटीजन आहे ते फॉरेन मॉलिक्यूल असतात जेणेकरून ते इम्युनो रिस्पॉन्सला ट्रिगर करण्यासाठी वापरलं जातं आणि तसंच इम्युनो सिस्टीमचे अटॅक जे काय आहेत त्याला रेग्युलेट करण्यासाठी वापरलं जातं. इट ॲक्ट लाईक अ कंडक्टर इन द ऑर्केस्ट्रा इन्फ्लुएन्सिंग द इंटेन्सिटी, ड्युरेशन अँड स्पेसिफिसिटी ऑफ द इम्युनो रिस्पॉन्स थ्रू अ व्हेरियस फॅक्टर. आणि ॲज अ कंडक्टर म्हणून सुद्धा हे जे काही अँटीजन आहे ते वापरलं जातं जेणेकरून जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे त्याची इंटेन्सिटी, त्याचं ड्युरेशन आणि स्पेसिफिसिटी ही रिक्वायर अमाऊंटमध्ये इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट झाला पाहिजे तर अँटीजनच्या अगेन्स्ट. तर त्याच्यावरती त्याचे इन्फ्लुएन्स करण्यासाठी सुद्धा जो काही अँटीजन आहे तो वापरला जातो. आणि तसंच त्याचे वेगवेगळे जे काही फॅक्टर आहे त्याच्याद्वारे सुद्धा जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो जनरेट होत असतो. त्याच्यामध्ये मेनली आपण जर पाहिलं तर अँटीजन डोस हा जो काही मेन पॉईंट आहे. जर हाय डोस जर अँटीजन हा एंटर झाला आणि लो डोस हा एंटर झाला तर त्याच्यामुळे काय होतं ते आता आपण पाहूयात. हाय डोस जर एंटर झाला त्याच्यामुळे स्ट्रॉंग अँड रॅपिड इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होत असतो जेणेकरून काय होत असतं अँटीजन हा जास्त प्रमाणामध्ये त्या इम्युनो सेलवरती इन्काउंटर करत असतो जेणेकरून जे काही दुसऱ्या डिॲक्टिवेटेड टी सेल असतात ज्या पॅथोजनला पूर्णपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी किल करण्यासाठी वापरत असतात त्याचं ॲक्टिवेशन हे जास्त प्रमाणात होत असतं आणि इम्युनो रिस्पॉन्स हा जास्त प्रमाणामध्ये जनरेट होत असतो. आणि हावेवर द एक्सेसिव्हली हाय अँटीजन डोसेस कॅन ओव्हरवेलम द इम्युनो सिस्टीम लिडिंग टू अ स्टेट ऑफ एक्झॉशन अँड टॉलरन्स. आणि त्याच्यामुळे हाय अँटीजन अमाऊंटमध्ये जर आपल्या बॉडीमध्ये जर एंटर केलं किंवा सेलमध्ये एंटर केलं तर त्याच्यामुळे एक्झॉशनसुद्धा वाढतं आणि टॉलरन्ससुद्धा त्याच्यावरती स्ट्रेस होतं आणि जेणेकरून सेललाच एक्झॉशन व्हायला चालू होतं. तर हाय अमाऊंटमध्ये जर डोस किंवा जे अँटीजन एंटर झालं तर त्याच्यामुळे सेलवरती मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेस आपल्याला पाहायला मिळतो. आणि लो डोजमुळे काय होतं द लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ अँटीजन कॅन लीड्स टू विकर ऑर इवन नो इम्युनो रिस्पॉन्स. आणि जर लो अमाऊंटमध्ये जर कॉन्सन्ट्रेशनचं अँटीजन एंटर झालं तर त्याच्यामुळे वीक इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट असतो किंवा काही वेळेस इम्युनो रिस्पॉन्ससुद्धा जनरेट होत नाही. दिस मॅट बी द केस फॉर द सम वीक अँटीजन ऑर वेन द अँटीजन इज काउंटर ॲट अ व्हेरी लो लेवल. आणि ही कंडिशन केव्हा होते ज्या वेळेस अँटीजन हा वीक असतो किंवा अँटीजन हा लो अमाऊंटमध्ये त्या इम्युनो सेलवरती इन्काउंटर करत असतो त्यावेळेसच ह्या जो काही लो अमाऊंटमध्ये इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होत असतो. तर आता आपण पाहूयात अँटीजन प्रेसिस्टंट. द प्रेसिस्ट अँटीजन इफ अॅन अँटीजन प्रेसिस्ट इन द बॉडी फॉर अ प्रोलॉंग पिरियड द इम्युनो रिस्पॉन्स कॅन बिकम द क्रोनिक. आणि ज्या वेळेस अँटीजन हा आपल्या बॉडीमध्ये खूप वेळ आणि लाँग टर्म जर आपल्या बॉडीमध्ये जर असेल तर त्याच्यामुळे क्रोनिक इन्फेक्शन किंवा क्रोनिक रिस्पॉन्स इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होत असतो आपल्या बॉडीमध्ये. इफ ऑफन सीन इन द क्रोनिक इन्फेक्शन वेअर द इम्युनो सिस्टीम कॅन नॉट कम्प्लीट द इलिमिनेट द पॅथोजन. आणि ज्यावेळेस क्रोनिक इन्फेक्शन हे आपल्या बॉडीमध्ये होत असतं त्यावेळेस जे काही इम्युनो सिस्टीम आहे ती कम्प्लिटली आपल्या बॉडीमधला जो काही पॅथोजन आहे तो इलिमिनेट करू शकत नाही. कारण की क्रोनिक इन्फेक्शनमध्ये जास्त प्रमाणामध्ये हाय डोसेसमध्ये अँटीजन हे आपल्या बॉडीमध्ये येत असतात आणि त्याच्यामुळे आपली इम्युनो सिस्टीमसुद्धा जनरेट करत असते पण ती जास्त प्रमाणामध्ये जनरेट करू शकते कारण की तो इन्फेक्शन आहे ते क्रोनिक आहे, खूप जास्त प्रमाणात आहे. तर इम्युनो रिस्पॉन्स हा कमी जनरेट होत असतो पण मग ते पूर्णपणे त्या पॅथोजनला इलिमिनेट करू शकत नाही. तर दुसरा आहे ट्रान्झिएंट अँटीजन. ट्रान्झिएंट अँटीजन प्रेझेंट ओनली फॉर द शॉर्ट टाईम माइट इलेक्ट अ ब्रीफ but effective immune response. This is because the immune system can clear the antigen quickly before it can establish a foothold. आणि जो काही ट्रान्झिएंट अँटीजन आहे तो शॉर्ट टाईम पिरियडसाठी आपल्या बॉडीमध्ये येत असतो आणि त्याच्यामुळे जे काही इफेक्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स आहे तोच्या अगेन्स्ट पूर्णपणे ते जे काही शॉर्ट टर्म अँटीजन आलेलं आहे आपल्या बॉडीमध्ये तो पूर्णपणे त्याला पूर्णपणे
त्याला क्लिअर करण्यासाठी किंवा तो जोपर्यंत त्याच्यामध्ये तो इस्टॅब्लिश होतो आहे आपल्या सेलमध्ये त्याच्या आधीच इम्युन रिस्पॉन्स हा जनरेट केला जातो आणि पूर्णपणे त्याला क्विकली अँटीजनला क्लिअर हे केलं जातं. तर हे दोन मेन जे काही अँटीजनचे जे काही एक क्रोनिक आहे प्रेसिस्ट त्याला अँटीजन म्हटलं जातं, तो लॉंग टर्म आहे आणि जो काही ट्रान्झिएंट अँटीजन आहे तो शॉर्ट टाईम अँटीजन आपल्या बॉडीमध्ये पाहायला म्हणजे जर लॉंग टाईम जर राहिला तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे इन्फेक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं असतं आणि कम्प्लिटली जे काही इम्युन सिस्टीम आहे ती आपल्या जे काही पॅथोजनला इलिमिनेट करू शकत नाही. पण जर शॉर्ट टाईम जर असेल तर आपली इम्युन सिस्टीम त्याला क्विकली क्लिअर करून टाकते त्या अँटीजनला. तर हे झालं त्याचं प्रेसिस्टन्स. आणि आता आपण पाहूया त्याचं स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये दोन मेन जे काही स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे कॉम्प्लेक्स अँटीजन आणि दुसरा आहे सिम्पल अँटीजन. द अँटीजन विथ द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कंटेनिंग द मल्टिपल इपिटोप. इपिटोप म्हणजे काय, ते असा जो काही अँटीजन असतो किंवा असा जो स्ट्रक्चर असतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बाइंडिंग साईट आपल्याला पाहायला मिळतात. कॅन ट्रिगर अ बॉर्डर ऑर मोर डायव्हर्स इम्युन रिस्पॉन्स. आणि याच्यामुळे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये इपिटोप असल्यामुळे तो जास्त प्रमाणामध्ये इम्युन रिस्पॉन्स हा जनरेट करतो आणि ट्रिगर करण्यासाठी मदत करतो. दिस इज द बिकॉज डिफरंट बी अँड टी सेल कॅन रिकॉग्नाइज द डिफरंट इपिटोप ऑन द सेम अँटीजन मॉलिक्यूल. आणि एकाच अँटीजन मॉलिक्यूलवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये बी आणि टी सेल जे काय आहेत त्या इपिटोपला रिकॉग्नाइज करत असतात त्याच्यामुळे सेम अँटीजन मॉलिक्यूलवरती. तर त्याच्यामुळे डायव्हर्स इम्युन रिस्पॉन्स हा जनरेट व्हायला मदत होत असते ज्यावेळेस कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर हे प्रेझेंट असतं किंवा त्याच्यामध्ये जास्त अमाऊंटमध्ये इपिटोप हे मल्टिपल इपिटोप प्रेझेंट असतात. दुसरा आहे सिम्पल अँटीजन. द अँटीजन विथ द सिम्पलर स्ट्रक्चर माइट ओनली इलेक्ट अ लिमिटेड इम्युन रिस्पॉन्स टार्गेटिंग अ स्पेसिफिक इपिटोप. आणि ज्यावेळेस सिम्पल अँटीजन स्ट्रक्चर असेल त्यावेळेस ते एकदम सिम्पल असतं ज्याच्यामुळे लिमिटेड इम्युन रिस्पॉन्स हा जनरेट होईल आणि टार्गेटसुद्धा एकच असल्यामुळे स्पेसिफिक इपिटोप त्याच्यामध्ये असल्यामुळे जो काही टार्गेट आहे तो पूर्णपणे इलिमिनेट व्हायला मदत असते. तर हे झाले दोन त्याचे स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि सिम्पल स्ट्रक्चर. तर आता आपण पाहूयात अँटीजनचं लोकलायझेशन. जर ज्यावेळेस एक्स्ट्रासेल्युलर अँटीजन हे आपल्या बॉडीमध्ये जर इंटर करत असेल किंवा जे आउटसाईड दी सेल असतील तर तो काय करतो, इम्युनो सेलला ॲक्सेसेबल करतो किंवा त्याला ट्रिगर करण्यासाठी प्रोत्साहन देतो की जेणेकरून जे काही अँटीबॉडी मिडिएटेड रिस्पॉन्स आहे तो जास्त प्रमाणामध्ये जनरेट होत असतो. आणि जर इंट्रासेल्युलर अँटीजन किंवा जे काही अँटीजन आहे ते आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असतील विथ दी इन्फेक्टेड सेल, जे काही आपल्या सेलमध्ये ज्या इन्फेक्टेड सेल असतात त्याच्यामध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याच्यासाठी त्याला इलिमिनेट करण्यासाठी स्पेसिफिक इम्युनो मेकॅनिझम हे रन करावं लागतं. त्याच्यामध्ये सायटोटॉक्झिन, टी लिम्फोसाईट, CTL हा जे काही मेकॅनिझम आहे ते इलिमिनेशनसाठी वापरलं जातं अँटीजनच्या पूर्णपणे इलिमिनेट करण्यासाठी. तर हे झालं त्याचं एक्स्ट्रासेल्युलर अँटीजन आणि इंट्रासेल्युलर अँटीजन. तर ज्यावेळेस तो एक्स्ट्रासेल्युलर अँटीजन असतो तो इम्युनो रिस्पॉन्स हा ट्रिगर करतो, इम्युनो सेलला ट्रिगर करतो. आणि ज्यावेळेस तो इंट्रासेल्युलर अँटीजन असतो त्यावेळेस एक स्पेसिफिक इम्युनो मेकॅनिझम हे रन करावं लागतं जेणेकरून तो इलिमिनेट होईल त्या सेलमधून. आणि अँटीजनचं प्रेझेंटेशन कसं होतं ते आता आपण पाहूयात. इन द वे ऑफ द अँटीजन इज प्रेझेंटेड द इम्युनो सेल बाय अँटीजन प्रेझेंटिंग सेल. ज्यावेळेस अँटीजन हा कुठे प्रेझेंट होतो इम्युनो सेलवरती, EPCवरती प्रेझेंट होतो, सिग्निफिकेटली इम्पॅक्ट द रिस्पॉन्स. जेणेकरून तो EPCवरती आधी पहिल्यांदा जे काही सेल असते, सेल सरफेस असते त्याच्या वेगवेगळे रिसेप्टर प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये अँटीजन प्रेझेंटिंग सेल या प्रेझेंट असतात आणि काही फॅक्टर्ससुद्धा त्याच्यावरती प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये MSC मॉलिक्यूल असतात किंवा को स्टिम्युलेटरी मॉलिक्यूल असतात त्या EPCवरती. तर ते काय करत असतात, ज्यावेळेस अँटीजन त्याच्यावरती बाइंड होत असतो नंतर मग ते को स्टिम्युलेटरी मॉलिक्यूल एक सिग्नलिंग पाथवे जनरेट करत असतो जेणेकरून न्यूक्लियसपर्यंत जो काही सिग्नल आहे तो पाठवला जात असतो आणि त्याच्यानंतर मग इम्युन रिस्पॉन्स हा जनरेट होत असतो. तर मग ही पूर्ण जी मी प्रोसेस सांगितली त्याच्याद्वारे जर अँटीजन एकदा रिसेप्टरवरती बाइंड झाला, रिसेप्टरनंतर बाइंड झाल्यानंतर तो काय करतो, जे काही MSC मॉलिक्यूल असतील आणि को स्टिम्युलेटरी मॉलिक्यूल असतील ते एक सिग्नल न्यूक्लियसपर्यंत ट्रान्सलोकेट करतात. ट्रान्सलोकेट केल्यानंतर न्यूक्लियसमध्ये जीन एक्सप्रेशन होतं. जीन एक्सप्रेशन झाल्यानंतर वेगवेगळ्या सेल्युलर प्रोसेस जनरेट व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये असतं सेल डिफरन्सिएशन, प्रोलिफरेशन किंवा इम्युनो रिस्पॉन्स जनरेशन, प्रोटीन फॉर्मेशन, अशा वेगवेगळ्या जे काही सेल्युलर रिस्पॉन्स आहे ते जनरेट होत असतात. तर मग एक जीन एक्सप्रेशन झाल्यानंतर त्या अँटीजनच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होतो आणि नॅचरली या सगळ्या ज्या काही प्रोसेस आहे त्या इन्फ्लुएन्स होत असतात ज्यावेळेस अँटीजन हा त्या रिसेप्टरवरती किंवा त्या EPC सेलवरती बाइंड होतो. हे झालं अँटीजन प्रेझेंटेशन, तो अँटीजन कसा एंटर करतो.
आता रेग्युलेशन पाहूयात. आणि जे काही अँटीजन आहे सुद्धा रेग्युलेशन करतात इम्युनो रिस्पॉन्स. म्हणजे त्याच्यामध्ये इम्युनोसप्रेसिव्ह अँटीजन आणि इम्युनो मॉड्युलेटरी अँटीजन. सम द पॅथोजन हॅव इन्व्हॉल्ड इन द मेकॅनिझम टू प्रोड्यूस द अँटीजन दॅट सप्रेस द इम्युनो रिस्पॉन्स. आणि काही जे पॅथोजन असतात ते काही मेकॅनिझममध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतात, जेणेकरून अँटीजनचं प्रोडक्शन होईल आणि इम्युनो रिस्पॉन्स हा सप्रेस व्हायला मदत होते. आणि असे जे काही अँटीजन असतात किंवा जे काही पॅथोजन असतात ते लॉंग टर्म त्या होस्ट सेलमध्ये प्रेझेंट असतात. तसंच दुसरं आहे इम्युनोमॉड्युलेटरी अँटीजन. द सर्टन अँटीजन कॅन प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ द रेग्युलेटरी टी सेल विच डेपमेन द इम्युनो रिस्पॉन्स. आणि काही जे काही सर्टन अँटीजन असतात ते काय करतात, रेग्युलेटरी टी सेलला किंवा जे ट्रिक्स आहे त्याला प्रमोट करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरले जातात. तर अशा प्रकारे दोन जे काही अँटीजन आहे त्याच्याद्वारे जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो पूर्णपणे रेग्युलेट केला जातो. आणि मग अँटीजनसुद्धा काही प्रमाणामध्ये इम्युनोसप्रेसिव्ह करण्यासाठी मदत करत असतात. आणि याच्यामुळे इम्पॅक्ट काय होतो, जे अँटीजन आहे त्याचा आपण कसा वापर केला जाऊ शकतो, तो वेगवेगळ्या वॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये किंवा इम्युनोथेरपीजमध्ये त्याचा वापर आपण हा केला जातो. ज्यावेळेस पूर्णपणे जे काही अँटीजनचं जे काही आहे ते कसं रेग्युलेट करतं इम्युनो रिस्पॉन्सला आणि तसं तो पूर्णपणे कसं त्याला इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी भाग पाडतो आहे, ते ज्यावेळेस आपण पूर्णपणे स्टडी केल्यानंतरच वॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये किंवा इम्युनोथेरपीजमध्ये अँटीजन ॲज अ कंपोनंटमधून आपण वापरू शकतो. तर पहिलं आहे वॅक्सिन डिझाईन. ज्यावेळेस अँटीजनचं स्ट्रक्चर व त्याचं प्रेझेंटेशन कसं होतं आहे EPC सेलवरती आणि कसं इम्युनो रिस्पॉन्स हा इन्फ्लुएन्स होतो आहे, ज्यावेळेस पूर्णपणे ही जी काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे सायंटिस्ट लोकांच्या जे काही वॅक्सिन डेव्हलपमेंट करणारे पर्सन आहेत त्यांच्या लक्षात येते, ते स्टडी करतात त्याच्यावरती. त्याच्यानंतरच मग ते वॅक्सिन डिझाईन करतात, जेणेकरून जे काही वॅक्सिन असेल ती स्ट्रॉंग होईल आणि जेणेकरून ती आपल्या इम्युनिटीमध्ये लाँग लास्टिंग राहील. तसंच इम्युनोथेरपीमध्ये सुद्धा वापरलं जातं मॉड्युलेटिंग द इम्युनो रिस्पॉन्स युझिंग द अँटीजन ऑर अँटीजन डिराइव्ड मॉलिक्यूल होल्ड द प्रॉमिसेस फॉर ट्रीटिंग द व्हेरियस डिसीज इन्क्लुडिंग कॅन्सर आणि ऑटोइम्युनो डिसऑर्डर. आणि काही जे काही मॉड्युलेटर असतात ते इम्युनो रिस्पॉन्स हे जनरेट करत असतात, जेणेकरून त्याच्यामध्ये मॉड्युलेटर म्हणून अँटीजन किंवा जे काही अँटीजन डिराइव्ड मॉलिक्यूल असतात त्याच्यात टाकले जातात. आणि काही जे काही डिसीज असतात, कॅन्सर असतील किंवा ऑटोइम्युनो डिसऑर्डर असतील त्या सेलमध्ये किंवा ज्या आपल्या बॉडीमध्ये, त्याला ट्रीट करण्यासाठी जे काही अँटीजनचा वापर हा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण अँटीजनचं स्ट्रक्चर, त्याचे लो डोस अमाऊंटमध्ये किंवा हाय डोस अमाऊंटमध्ये जर अँटीजन आपल्या बॉडीमध्ये जर एंटर केलं त्याच्यामुळे काय परिणाम होतात, तसंच ते रेग्युलेशन कसं करतं, तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.